तर हाय एव्हरीवन, आज मी तुमच्याबरोबर माझं दुपारचं रुटीन शेअर करणार, म्हणजे 4 वाजल्यापासून साधारण चहा प्यायच्या वेळेपासून. तर हे तुम्हाला माहितीच, माझ्या घरामध्ये आणि माझ्या किचनमध्ये तर पत्र्याचं घर असल्यामुळे सूर्यप्रकाश छान असा येत असतो बरं का. तर माझ्या अवताराकडे जाऊ नका, कारण मी नुकतीच झोपून उठली होती आणि टोपलं भर भांडे घासले होते आणि परत भांडे पडले होते बरं का. तर मग पहिला वट्टा वगैरे पुसला आणि एक बाहेर फेरफटका मारला आणि जे झाडावरचे वाळलेले पानं होते ना, ते पानं काढून टाकले आणि अंगण झाडून घेतलं. त्यानंतर चहा करायला ठेवला, कारण सोहम गेलता क्रिकेट क्लबला आणि सोहमला आणायला जायचं होतं सोहमच्या पप्पांना. तर म्हणलं चला आज विलायचीचा चहा करावा. रोज अद्रकचा वगैरे करते, पण मला ना अद्रकच्या चहापेक्षा ना वेलचीचा चहा खूप आवडतो. त्यानंतर ना चहामध्ये दूध घालून घेतलं आणि माहीत नाही का, मला ना खूप भूक लागली होती. तर मी इकडं वेफर्स खाऊन घेतले आणि चहा घेतला ओतून. आणि मला आणि ह्यांना हा चहाचा टायमिंग मिळतो एकमेकांबरोबर मनसोक्त गप्पा मारायला. एकत्र जरी जात असलो ना कामाला, तरी आम्हाला दिवसभर एकमेकांशी बोलायला वेळच नसतो, कारण दोघंही वेगवेगळ्या साईडवर असतो. म्हणून मी हा टाईम कधी सोडत नसते आणि जेवढं होईल तेवढं त्यांच्याबरोबर शेअर करत असते. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, बाय.